हो यावेळेचा दत्ताचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहा. हे दोन्ही संघ सेमीफायनल खेळलेत आणि सेमीफायनल पराजित झालेत. दोन्ही संघ खूप शिस्तप्रिय आहेत. दत्ता भुजबळ यावेळेचा चेंडू यावेळी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतो मित्रांनो. हे जे आपण स्पर्धा पाहतोय शिक्रापूर प्रीमियर लीग 2021 यावेळेस चेंडू हवेमध्ये बागे चेंडूवरती येईल आणि इथे चुकी नसेल फलंदाज बाद. चला 12वा खेळाडू या आमिर तांबळे आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहा मित्रांनो अन्यथा पेनल्टी 5 धावांची असेल. तुम्ही लवकर या. यावेळी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक जण या. सूचना आहेत. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आमिर. हो यावेळेस इथे बिग हिट मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि इथे वन बाउन्स चेंडू सीमरच्या बाहेर चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. पाच इथे वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 धावा धाबलगर्दी आहेत. दोन संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झालेत. यानंतर त्या संघांची आपल्याला लढत पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू इथे इशारा येतोय वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्यात. धावा रोखता रोखता वाईट चेंडू देखील अनेक मैदानाच्या आतमध्ये पडलेत. 7 धावा धाबलगर्दी आहेत. एक फलंदाज बाद आहे आणि यावेळेस पहा अगदी स्ट्रेट डावीचा फटका. हो इथे पहा पायाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवलाय. भगवान देता है तो चप्पर फाड़ के देता है. आज मैदानाच्या आजची झेल सुटण्याच्या चर्चा हे दोन्ही सेमीफायनल मध्ये झाल्या. फखाले यांचा झेल सुटला त्यानंतर बरंच समीकरण बदललं. तुम्ही फखाले साहेबांची वैयक्तिक खेळी पहा. सेमीफायनल मध्ये त्या सामन्यामध्ये बराचसा काही बदल होऊन गेला. दुसऱ्या बाजूला रावण एम्पायर मोतीचोक ह्या दोन संघांमध्ये लढाई मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची चालली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. करणराव मैदानाच्या आतमध्ये खेळायसाठी आला आणि खऱ्या अर्थानं जशा रणनीती आखल्या होत्या तसं सगळं घडत चाललं. पण करणरावला 4 वेळा जीवदान मिळालं. फायनल एक झोन मध्ये चेंडू येतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आर पार फरार. चौकार 4 धावा. बारा धावा धाबलगर्दी आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. आयुष्यामध्ये तक्रारी नेहमी कमी करायच्या असतात. एकदा का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलात ती लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू असते. त्या लढाईवरती तुमचं काटेकोरपणे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण की शत्रू कधी आक्रमक करेल हे देखील पाहणं गरजेचं असतं. इतिहासामधला तुम्ही गनिमी कावा देखील पाहिला असेल. इतिहासाच्या लढाई आठवल्याच्या नंतर काही लढाया शक्तीच्या बळावर नव्हे तर युक्तीच्या बळावरती देखील जिंकल्यात. क्रिकेटमध्ये तसंच असतं. काही लढाया शक्तीपेक्षा युक्तीचा जो वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातो. 2007चा जर T20चा विश्वकप आठवल्याच्या नंतर शेवटचे 6 चेंडू 13 धावांची गरज लागत असताना जोगेंद्र शर्मा नावाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला आणि यावेळी चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे झेल टिपला. फलंदाज बाद. निरंजनने झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. अमर मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. पण इथे मैदानाच्या आतमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर ते एकमेकांचे कट्टर विरोधक होतात आणि सामना संपला रे संपला ते एकमेकांचे घट्ट मित्र होतात. लीग स्पर्धा आपण पाहतो. गाव चॅम्पियन आपण स्पर्धा पाहतो.
त्या स्पर्धेमध्ये असा प्रकार आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो. क्रिकेटचं एक असं माध्यम आहे, माणसं जोडायचं माध्यम आहे. एखाद्या वेळेस कोणत्या गोष्टीसाठी लोक एकत्र येते नाही, बाकीचे तुम्ही सगळ्या गोष्टी पहा, त्यामध्ये मतभेद चालू होतात. हा असा तो तसा, पण क्रिकेटचं मैदान एकमेव असं आहे तिथं मतभेद केले जात नाही आणि सर्वजण एकत्र येतात. इथं चुकीला माफी देखील, इथं सन्मान देखील आहे आणि इथं बरंच काही आहे. मित्रांनो, क्रिकेट आहे. यावेळेस इथे झेल टिपला गेलाय आणि इथे फलंदाज बाद. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. आता विकेट हॅट्रिकची संधी असेल, पण कित्येकदा खेळाडूंना विकेट हॅट्रिकची संधी आल्या, पण त्या संधीचं सोनं अद्याप ह्या स्पर्धेमध्ये एकाही गोलंदाजाला करता आलं नाही. हो, यावेळेस इथे पहा मैदानाच्या आतमध्ये चूक होईल आणि त्याच्यावर सीमरच्या बाहेर चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. मैदानाच्या आतमध्ये धावा देखील येत आहेत, फलंदाज देखील बाद होत आहेत. 2 षटक समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा आल्या आणि 17 धावा येण्यासाठी इथे 3 फलंदाजांना माघारी जावं लागलंय. भागेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात आहे. यानंतर फायनलचा धकधकता दरार. कोण होईल विजेता हे देखील प्रत्येकाला आशा लागली गेली. यावेळेस बॅटवरती चेंडू वडील होऊ शकत नाहीये. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सामना अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाला संधी येत असते मित्रांनो, फक्त आलेल्या संधीचं सोनं करणं हे खऱ्या अर्थ खूप महत्वाचं असतं. फर्स्ट सेमीफायनल मध्ये तुम्ही खेळले, 18 धावा धावफलकावरती आहेत, पण सेमीफायनल मध्ये पराजय स्वीकारावा लागला. फायनल मध्ये खेळण्याची तुम्हालाही संधी होती. ज्या चुका झाल्या आता त्या चुका सुधारावायच्यात. यावेळेस शरीराचा वेध घेणार चेंडू मैदानाच्या आतमध्ये, फक्त डिफेन्स चेंडू मैदानाच्या आतमध्ये करायचं होता, पण तिथे कोणती धाव मैदानाच्या आतमध्ये आली नाही. मागील सामन्यामध्ये नौशाद तांबुळे देखील मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. बरंच काय घडलं, बरंच काय बिघडलं. क्रिकेट आहे, आदित्यचा खेळ आहे. कधी काय होईल हे तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाही. अशी धावसंख्या उभी राहिली नाही, ती बनवू शकत नाही. हो, यावेळेस सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भागेशची आपल्याला पाहायला मिळते. भागेश म्हणजे वैरनाथ फायटर संघाचा हा एक कणा आहे. त्याच्यावरती जी जबाबदारी देतात ती जबाबदारी तो पेलतो, सांभाळतो आणि जबाबदारी ही वय पाहून येत नसते. आलेली जबाबदारी स्वीकारण्याचं धाडस असतं महत्वाचं आहे. यावेळेस पाहत आता भुजबळ चेंडूवरती येत आहेत. इथे झेल टिपलाय. 4 झेल झालेत आणि त्या झेल मध्ये एकही चुकी नाही आणि 4ही फलंदाज झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. अठरा धाब्यांवरती 4 फलंदाज बाद आहेत. अरबाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आता मग 3रा क्रमांक कोणाला आणि 4था क्रमांक कोणाला यासाठी देखील लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस पहा फुलटॉस मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय.
नवसाद सांबुळ्याला आपण गतवर्षी खेळताना पाहिलं. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये इतका सुंदर झेल त्याने टिपला होता. ते झेलाची चर्चा, तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला ना. तुम्ही फेसबुक वरती पाहिलं, इंस्टावरती पाहिलं, व्हॉट्सअप वरती पाहिलं. यावेळेस फार सरसावून खेळायचा होता, पुढे आला होता, 4 ते 5 पावलं पुढे आला आणि चेंडू फिरकावून द्यायचा होता. पण इथे भागेश आता वर्चस्व गाजवतोय. वर्चस्व गाजवतोय कसं? गोलंदाजीतून वाजवतोय. भागेशची तुम्ही फलंदाजीमध्ये तो सक्सेसफुली झाला नाही, पण गोलंदाजीमध्ये तरी संघाचा कणा ठरला गेलाय. आणि या सर्व लीग मध्ये, या सर्व संघांमध्ये अभि असेल, भागेश असेल, हे सर्वात लहान गोलंदाज आहे, पण बाकी संघामध्ये अनुभवी देखील गोलंदाज आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजून 3 षटकांचा खेळ चौबंदराच्या आतमध्ये बाकी आहे. 18 धावा धापलकृती आहेत. पहा मित्रांनो, जिंकण्याच्या उद्देशाने तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीने खेळलात, विजय तुमची पुढे वाट पाहत असतो. वेडी वाकडी वळण आली म्हणून तुम्ही रस्ता कधीच बदलायचा नाही. रस्ता यशाच्या दिशेने जातो ना, वाटचाल करणं गरजेचं आहे. यावेळेस कोणत्या पदी जाऊ दिले जात नाहीये. दोन्ही संघ पहा शांततापूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, कारण की दोन्ही संघांची इच्छा होती की आम्ही फायनल मध्ये जावं. फायनल मध्ये जाऊन आम्ही धडक मारावी. हो, यावेळेस इथे जेल सुटला. पहिला सेल मैदानाच्या आतमध्ये या सामन्यातला सुटलाय. काही काळामध्ये नक्कीच इथे भव्य दिव्य ट्रॉफी येतील, पण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कुणाकडे, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी कुणाकडे, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कुणाकडे, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कुणाकडे, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. अजून निकाल लागलेला नाही. अजून फायनल देखील बाकी आहे आणि अजून हा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एवढं सगळं स्पष्ट दिसतंय. 4 संघ वर गेलेत तरी निकाल सांगता येत नाही. एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट. 12 चेंडू 42 लागत होत्या. सामना चालू होता, मागीलच सामना चालू होता. ताकद झाली नाही कोणाची सांगायची हा संघ जिंकेल किंवा तो संघ जिंकेल, कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेट कोणाची जहागिरी नाही, क्रिकेट कोणाची सत्ता नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लोक टाइमपास म्हणून लोक क्रिकेट खेळत होते, तो खेळ भारतात घेऊन आले. 1983 साली पहिला विश्वकप जिंकला आणि इथे आज स्वतः कर्णधाराकडून चुकी होती. कर्णधाराकडून 2 चुका झाल्या. अतुल फकाले सरांचा छेल आणि आत्ताचा चौकार. चार षटक मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झाले गेले. 26 धावा धापलकृती आहेत. 1983 चा वर्ल्ड कप तो 8वा कपिल देवच्या नेतृत्वाखाली चालू होता. त्याआधी वेस्ट इंडिज संघाने 2 विश्वकप जिंकले. प्रथमतः फलंदाजी करत असताना भारताने 183 धावा केल्या. 17 धावींवरती 5 फलंदाज बाद झाले होते. जवळजवळ निम्मा डाव संपला होता. पण तिथून पुढे परत संघर्ष वाढला. कपिल देव मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि कशा बशा 183 धावेपर्यंत जी मजल मारली. पण त्यावेळेस वेस्ट इंडिज संघ काय म्हणत होता, यू गया यू आया, आता जायचं लगेच यायचं. 183 बनवायला लागतात काय. दापुलक सांगेल 28 धावा आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विषय 1983 चा चालू आहे. हो, यावेळेस इथे चेंडू हवेमध्ये भाऊ चेंडूवरती जात आहेत आणि आता झेल टिपलाय. नौशाद देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. आता निम्मा संघ मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. 5 फलंदाज बाद आहेत लोकेश आणि 28 धावा धाबल करतील.
28 धावा धाबलकरती आहेत. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्येच आहे. पण त्या मॅच मध्ये एक झेल असा झाला आणि तिथून पुढे सामन्याचं सिच्युएशन बिघडलं आणि भारताने 1983 चा वर्ल्ड कप जिंकला. पण त्या वर्ल्ड कप मध्ये भारतासंघ कोचिंग करण्यासाठी देखील कोणी नव्हतं. असे बरेच प्रश्न आहेत. त्या वर्ल्ड कपचे किस्से भयानक आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की समजेल. तो मूव्ही देखील येतोय. व्हाईट चोरपत्र्याच्या आतमध्ये आहे. 29 धावा धाबलकरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. यावेळेस पहा दोघांच्या मधोमध चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाजूला. पाठीमागे गेल्याच्या नंतर चेंडू थांबतच नाही. भयंकर वेगाने जातोय आणि तिथे पहा कवचित अख्खा स्पर्धेमध्ये तुम्ही बारकाईने पहा कवचित चेंडू अडवले गेलेत. म्हणजे क्रिकेटचे किस्से बरेच काय आहेत. 2003 साली देखील आपण क्रिकेटमध्ये बरेच काही भारतीय संघामध्ये बदल पाहिला. 2007 साली बराच सारा बदल पाहिला आणि परत एकदा 2007 साली T20चा विश्वकप जिंकला. त्यानंतर 2011 ला 28 वर्षानंतर विश्वकप जिंकला. यावेळेस परत एकदा भाऊ चेंडूवरती येतील पण इथे परत एकदा भाऊ कुंचुकी मैदानाच्या आतमध्ये होईल. काल सुमित सोनवणे सर समालोचन करत असताना त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं. आयुष्यामध्ये चुका इतक्याही करू नका की तुमचा पेन्सिल पण संपेल आणि तुमचा खोडरबर पण संपेल. चुकतो तो माणूस असतो, त्याला घडवतो तो देव माणूस असतो. पण क्रिकेटच्या मैदानावरती एक चुकी सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी करून जाते. आता तिसऱ्या पारितोषिकासाठी आणि चौथ्या पारितोषिकासाठी सामना चालू आहे. पण दोन्ही संघांच्या मनामध्ये एक खंत आहे. सेमीफायनल खेळत होतं, फायनलला जायला पाहिजे नव्हतं. म्हणजे ही आठवणी आहेत, या कधीही न विसरता येणार आहेत. 35 धावा आहेत. 5 फलंदाज बाद आहे. कव्हरला खेळलाय, जबरदस्त खेळलाय. इथे चेंडू पेक्षा क्षेत्ररक्षकचा वेग जास्त आला. बॉल येईपर्यंत क्षेत्ररक्षक निरंजन मला वाटतं पुढे आला, तोपर्यंत चेंडू त्याच्या पाठीमागून निघून गेला आणि इथे चौकार आला. 39 धावा या धावपलीकडे येत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय आठवतं की नाही मला माहित नाही, पण ज्यावेळेस तुमचा क्रिकेटच्या मैदानावरती एखाद्या सन्मान होतो, तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जातं आणि घरात बसल्या बसल्या हॉलमध्ये बसल्या बसल्या जर त्या सन्मान चिन्हाक नजर गेली ना तर सर्व आठवणी जागा होते. सर्व स्पर्धा हेडलाईट आखी डोळ्यासमोर उभे राहते. मग ती स्पर्धा 10 वर्षापूर्वीची असू नाही तर 15 वर्षापूर्वीची असू द्या. बरोबर ना सुमित सर? म्हणजे खऱ्या अर्थानं मग तुमच्याकडे तुमचा सन्मान 100 वेळेस झालेला असू द्या नाही तर 200 वेळेस झालेला असू द्या. पण मी एक समालोचक पाहिलेत जुन्नर तालुक्यातले एक बुलंद आवाज जुन्नर भूषण बेल्लेकर सरांना. कधी त्यांच्या घरी जायचं योग आला ना तर त्यांच्या घरामध्ये संपूर्ण घर ट्रॉफींनी भरलंय. आणि जर आपण किती जुनी ट्रॉफी काढली ना, 10 ते व्हाईट चेंडू असेल आणि बेल्लेकर सरांना म्हणलं ना सर या ट्रॉफीचा इतिहास काय, तर त्या स्पर्धेत कोण खेळलं होतं, ती स्पर्धा झाली कशी होती आणि त्या स्पर्धेचे किस्से ऐकायला मिळतात. असं बरंच काय आहे. 41 धावा धाबलकरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. आरबाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 6 षटक. नाणेफेकीचा कोल जिंकला, फलंदाजी करायचा निर्णय घेतला.
घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो मित्रांनो, फक्त तो निर्णय बरोबर आहे ना हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. व्हेरी गुड. चोंडू बाजण्याच्या आत पडतोय की काय, पण इथं इशारा आलाय वाईट चोंडू बाजण्याच्या आतमध्ये आहे. आपली भाव पंचांच्या भूमिकेमध्ये प्रयास साखरे सर असतील, हर्षद सिरके सर असतील आणि पारनेर तालुक्यातील पंचांचे पंच महान पंच सतीश झुंजुरके सर असतील. पाच स्पर्धेला त्याची सुरुवात झाली. अतिशय सुंदर पद्धतीचं कामकाज, एक प्रामाणिक कामकाज, एक सक्सेसफुली कामकाज. मावळ तालुक्यातील आवाज देखील आपल्या समोर जोडला गेला. हा आवाज ह्या आधीच्या स्पर्धेमध्ये घुमला होता आणि परत एकदा घुमला गेला. खऱ्या अर्थाने सुमित सोनवणे सर अतिशय समालोचन ऐकताना मग सहज मी लाईव्ह वरती गेलो. लाईव्ह वरती गेल्याच्या नंतर कमेंट बॉक्स वरती आणि त्यावेळेस सुमित सर समालोचन करत होते. तर त्यावेळेस एका प्रेक्षकाने कमेंट केली होती की जे समालोचन असतं ना त्या समालोचनामधला चढ उतार साम्य साज बाज ताज, सामन्याचं वर्णन, सामन्याचा लेखाजोखा, सामन्याची सिच्युएशन, सामन्याची परिस्थिती, सामना अटीतटीचे करण्याचे कामकाज अतिशय सुंदर पद्धतीने केलं जाते. त्याबरोबर माझं देखील त्यांनी कौतुक केलं, त्यांचं देखील मी कौतुकच करेल. कारण की बा मराठी माणूस एकमेकांना पुढे जाऊन देत नाही, एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये आपण अनेक ठिकाणी पाहिले. 45 धावा धापलकोरते आहेत आणि इथे इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 45 धावा धावपलकोरती आहेत. 5 फलंदाज 5 झाले आणि 36 चेंडूंचा खेळ अर्थात 6 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपन्न देखील झाला गेला. 6 षटक संपली, 45 झाल्यात, 46 बनवायच्यात आणि आता विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तुम्ही त्वरित ताबडतोब झटपट मैदानाचा ताबा घेणे गरजेचं असेल. शांतमय वातावरण असेल, जल्लोष आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना एकच विनंती असेल, यानंतरचा फायनलचा सामना असेल मेगा फायनल महाअंतिम 16 यानंतर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल.
चला आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतर माहिती देखील वेळ संपते. यानंतर जाऊया आपला सर्वांचा आवडता आवाज. एसपीएल मध्ये त्या आवाजाची एक वेगळी छाप आहे. तो आवाज आहे मावळ तालुक्यातील एक बुलंद आवाज, बुलंद आवाजाची बुलंद तोप, अर्थात सुमित सोनवणे सर. चला सुरू करायचा सामना. धन्यवाद. तर जाऊया सामन्याकडे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय मैत्रीमध्ये असणार आहे. भैरवनाथ फायटर्स यांच्या विरोधात मोतीचूक 11 या दोन संघांमध्ये असणारा सामना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्यात 45 धावा, 46 धावेचं टार्गेट आहे. आणि आता भैरवनाथ फायटर संघाचे आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आले. शिवाजी मैदानामध्ये पहिल्या चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडू विकेट आली. शॉर्टपिच चेंडूचा मैदान पाहायचं शंतूनीच्या बॅट मधून, भाग्याच्या बॅट मधून पाहतोय मैदानामध्ये हा चेंडू जातोय सीमारच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मैदानामध्ये या चौकाराच्या मध्ये संघ संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत, 4 धाबा. गोलंदाज तयार. हो, यावेळी पाहिजे खोलवट टापाच्या मैदानात असेल. सरळ बॅटने फटका देखील काढला जातोय. कुठल्याही पद्धतीचे आपण पाहतोय मैदानात या चेंडूवरती धाव मात्र मिळणार आहे. संघ धाबलगती स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 4 धाबा धाबलकावरती आहेत. एक फलंदाज मैदानात बाद झालाय. 46 धाब्याचं टार्गेट आहे. गोलंदाज अजय पुढे चेंडू देखील होतोय. पाहिजे मैदानामध्ये लॉंगॉन मध्ये हा चेंडू खेळलाय. सिंगल इथे मैदानामध्ये येणार आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. धापलगावरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा.
हा चेंडू पहा मैदानाच्या मध्ये शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला आणि यावेळी चेंडूची ती फेकी झाली तोपर्यंत घेतली एक सिंगल आहे. सहा धावा धावल कव्हर देत. यावेळी पाहायचं आहे बॅकफुटला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतो चेंडू मध्ये पंच केला जाईल. पाहता पाहता चेंडू अगदी जवळ पोहोचला आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हा चौकार आहे. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सांडभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सलसलीत चौका. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धापलकावरती धाबा आहेत त्या 10 धाबा. एक फलंदाज मैदानात बाद झालाय. षटक क्रमांक संपेल पहिलं. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 30 आणि 30 चेंडू मध्ये जिंकणारी 36 धाब्यांची गरज आहे. 30 चेंडू आणि 36. पुढे सरसा चेंडू कुरण्याचा प्रयत्न मात्र झाला आणि यावेळी पहा फाईन लीग मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल जी मैदानात मिळेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो मैदानावर धापलकावरती धाबा आहेत त्या 11 धाबा. एक फलंदाज बाद झालाय 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर. पुढे सरसा चेंडू विक्रू करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानात झाला परंतु हा चेंडू पहिल्या वेळेस आपण पाहतो मैदानामध्ये बॅट प्रति चेंडू येऊ शकला नाहीये. थोड्याच मात्र सर्वांच्या ज्या नजरा लागले गेलेल्या आहेत तो मेगा फायनल आणि तो मेगा फायनलचा सामना असणार आहे संकल्प पोलीस 11 यांच्या विरोधात रावण एम्पायर. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी पाहायचंय फाईन लेग मध्ये मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. वन बॉल चेंडू अडवलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानात पुढे जाऊन पोहोचतीये. धापलगावरती 12 धाबा. धापलगावरती आहेत. गोलंदाज तयार पाहिजे प्रवीण. शॉर्ट पिच होता मात्र पहा पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. थडमाचा क्षेत्ररक्षक चेंडूला ते कव्हर करतोय. एक सिंगल मैदान झाली आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलगावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. यावेळी बॅकफुटला घेऊन चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू येत नाहीये. चेंडू ते डाड आहे. संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिलं तर संघाची धावसंख्या दिसते रे. चालू असताना सामना आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. चालू असताना सामना भैरनाथ फायटर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मोती चौक 11 या दोन संघांमध्ये सुरू असताना सामना आहे आणि या दरम्यान पहा मैदानाची नक्कीच पुढे सरसंचरी खेळण्याचा प्रयत्न मध्ये झाला परंतु बॅटवरती या चेंडू येऊ शकला नाहीये. पहा तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये, द्वितीय चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपयाचा प्राइज आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये जो कोणी जिंकणार आहे तो संघ तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळेल. 15,000 रुपये रोख पारितोषिक असतील आणि त्याचबरोबर एक SPLचं शिक्रापूरचं एक मानाचं करंडक देखील या संघाला मिळणार आहे. मैदानाच्या पाहिजे गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार असणार आहे त्या 13 धावा धापलगावर आहेत. 2 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू असेल लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल मैदानात आली. एका सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलगावरती 14 धावा धापलगावर आहेत. एक फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बाद झाला आणि आता पाहायचं मैदानामध्ये भागेश जो मैदानात शागन तयार आहे. हा चेंडू पुन्हा पहा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील इथे घेतली गेली. एक चांगलं बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तयार आहे.
संघाच्या संख्येवरून पाहतोय मैदानामध्ये 16 धावा धबल कव्हर आहेत. पुढे सरसावरून पाहतोय पुन्हा मैदानाची चेंडू तिकडून गोळा जाईल. एक सिंगल मैदानात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मैदानाच्या आपण पाहतोय मैदानामध्ये होत नाहीये. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धबलकावरती 17 धावा. या दरम्यान मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी गाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे हॉटेल गीतांजली चाकण रोड पिंपळे जगताप यांचा खणखणीत षटकार. झालाय गणेशच्या बॅट मध्ये षटकार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच असेल स्क्वेअर लेग मध्ये निघून काढलाय. फन पाव चढले ते अडवला जातोय. एक सिंगल मैदानामध्ये आली आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे पोहोचणारे धबलकावरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा. तिसरं षटक मैदानात सुरू असताना यावेळी पाहिजे मैदानावर पॉइंट डोकर निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूर मारती है. कोई नहीं मौका ये चौका देने वाला चौका. चौकार बाहुली मौका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौका. मैदानात सामना जो सुरू आहे हा सामना संपल्यानंतर आपण मात्र नक्कीच मेगा फायनलला जे मैदान सुरू होणार आहे आणि मेगा फायनल मध्ये दोन संघ समोरासमोर भिडताना तुम्हाला पाहायला मिळतील. एक संकल्प पोलीस 11 त्यांच्या विरोधात रावण एम्पायर. गुलदाची मारकुर्ती गुलदस्त तयार आहे. छोटासा ड्रिंक बी देखील आपण पाहतोय मैदानात घेतला जातोय. मैदानात पाहिजे मैदानात आपण पाहतोय आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक की 18 धावीची गरज आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. षटक क्रमांकाचे मैदानात तिसरं दीपक जो गोलंदाजी मार्फत आलाय. एक सिंगल आपण पाहतोय मैदानात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते मैदानात होतोय आणि 2 धावा. या 2 धावा इथे मैदानात घेतल्या जात आहेत. एक चांगली रनिंग या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतो. एक चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संघाच धावला का मैदानात पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धावलगावरती धावा आहेत त्या 30 धावा. एक फुलंदाज मैदानात बाद असताना गणेश बंडबाईच्या स्ट्रायकरचे तयार असेल. एक षटकार गणेशच्या बॅटमधून राहिलाय. दुसऱ्या बाजूला पाहिजे मैदान गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दीपक तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने फटका देखील काढला जातोय. सिंगल आपण पाहतोय ते मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे होत नाहीये. एक सिंगल आली आणि एका सिंगल आता शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावीची गरज आहे. 31 धावा धबल कव्हर आहेत. SPL शिक्रापूर प्रीमियर लीगचे असणारे मानाचे करंडक ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत ते मानाचे करंड देखील आपण पाहतोय स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आगमन होत आहे. खोलवट टप्प्याचा सरळ बॅटने फटका देखील डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक पायाच्या चेंडूची फेकी करेल तोपर्यंत इथे मैदानात पहा 2 धावा मैदानात पळून पूर्ण केले गेल्यात. आकर्षक असे हे मानाचे करंडक आपण नक्कीच मैदानात पाहतोय. तेहतीस धावा धावलगावरती आहेत. स्ट्राईकमध्ये पाहिजे मैदानामध्ये भागेश हा चेंडू पहा पुन्हा हळवार पण चेंडू मात्र स्टेअर केलाय. एक सिंगल मैदानात येणार आहे. एक सिंगल आली. 34 धावा धावल कव्हर आहेत.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये जी काय आक्रमकता आहे ती आक्रमकता इथे मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही खेळाडू इथे मैदानामध्ये खेळत आहेत. परंतु मोती चौक 11 संघाचा जो संघर्ष पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू जमीन समुद्र फटका खेळला जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल मैदानामध्ये येणार आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 35 धावा. आता शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पहा डीप कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान आहे आणि या एका धावेच्या साह्याने संघाची संख्या पाहतो मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावेची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावेची गरज आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना जो सुरू आहे. जो संघ ते जिंकेल तो संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. आणि इथे पहा विकेट. फलंदाज भाग्येश बाद. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. नवीन फलंदाज पाहिजे मैदानात टाकोडी असणार आहेत सचिन मांढरे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावेची गरज आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू आपण पाहतो मैदानात असेल. सरळ बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल मैदानात आली आहे आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं धाफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती आता शेवटचे 37 धावा धाफलकावर आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा इथे बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. ओहो यावेळी 5 स्क्वेअरचा फटका मैदानात असेल. टी पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. सिंगल इथे मैदानात आली. दुसऱ्या धावेस देखील इथे प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानात घेतल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा शॉर्ट पिच मैदानात पाहायचे. बॅकफुटला चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानात होतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेस देखील इथे प्रयत्न झाला आणि 2 धावा इथे मैदानात घेतले गेल्यात. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा बनवायच्या आहेत. या तर पाहायचंय. मोठा फटका खेळलाय अजय. डाऊन द बॉल परंतु झेल सुटला आणि चेंडू गेला सीमाच्या बाहेर. हा चौकार. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सलसलीत चौका. आता एका धावेची गरज आहे आणि सचिन वांड्रे स्ट्रायकर तयार आहे. चला वेळ वाचवायचा आता. गोलंदाज तयार आहे. पण आता पाहायचं मैदानाच्या मध्ये. हा चेंडू पहा खुलवट टप्प्यापासून मैदानात असेल. तदनंतर पहा आणि एक काय असेल. बाहुली मोका हा मारला चौका.
माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौकार. आणि या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय भैरवनाथ फायटर्स आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय मोती चौक 11. या दोन्ही संघांचा अभिनंदन.